सर्व पक्ष प्रवेश घेणाऱ्या लोकांनी कृपया मंचावर यावं. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आता आपल्या सर्वांना आपल्या उमेदवार सौ नवनीतताई राणा यांना ऐकायचं आहे. त्यांचा काल वाढदिवस झाला आणि त्यांचा जो मागच्या वर्षी जो सुद्धा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाला काय योगायोग आहे. मागच्या 6 एप्रिलला हनुमान जयंती होती आणि काल जो वाढदिवस झाला कालचा दिवस सुद्धा शनिवार होता. हा योगायोग, हा संयोग काही खरंच तुमच्यासाठी शुभयोग आहे. त्यामुळं यानंतर ताईंचं भाषण आपल्याला ऐकल्यानंतर त्यांचा वाढदिवस सुद्धा इथे साजरा करायचा आहे आपल्या कार्यकर्त्यांसह. त्या तत्पूर्वी मी ताईंना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी येथे आमंत्रित करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आई जिजाऊ, आई रमाई, आई अहिल्यादेवी होळकर यांना सुद्धा नमन करते. आदरणीय मंचवर उपस्थित आदरणीय सगळे मान्यवर, आमचे माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, आत्ताचे राज्यसभाचे मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार डॉक्टर अनिलदादा बोंडे, आमची भारतीय जनता पार्टीच्या नेत्या निवेदिताई चौधरी, प्रवीणदादा तायडे विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टी, मुरलीदादा माकोडे तालुका अध्यक्ष चांदूर बाजार, यादव दादा शहर अध्यक्ष अचलपूर, टिकलेताई वासनकर दादा, डॉक्टर वर्माजी, मनोहर दादा सोने, सुधीर दादा रसे, गोपाल भाऊ टीकू, आनंद, मैं आनंदी बोलती हूँ टीकू को, आनंद, विलास दादा ताईवाडे, शिरबाते ताई, पवन भाऊ बैस, पवन दादा इंगणे, बाळासाहेब सोनारजी, प्रमोद दादा कोरडे, रावसाहेब दादा, शोभाताई, किरण दादा, विजय दादा, मनीष दादा, मिलिंद दादा चुके, विलास दादा, अक्षराताई लहाने, मीराताई, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार करते. जर काही नावं चुकले असाल आणि संपूर्ण युवा स्वाभिमानचे जेवढेही कार्यकर्ता, जेवढे इथे उपस्थित आहे महिला मंडळीला सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. महिलांचं सहभाग राजकीय क्षेत्रामध्ये वाढताना खूप आनंद होते की ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग राजकीय मीटिंग करिता आम्ही सगळे राजकीय क्षेत्रामध्ये प्रमुखताने सगळे महिला मोठे मोठे पदावर काम करतात. पण एखादे गावामध्ये तालुका ठिकाणी एवढे संख्याने महिला येणं, सगळी पुरुष मंडळीने एकदा महिलांचा जोरदार टाळ्या मारून अभिनंदन करा. बरीचशी काळजी असते महिलांना, स्वयंपाक करायला लागते, घराचं सगळं काही व्यवस्थित करून मग बाहेर निघायला लागते. आणि त्याकरिता सगळे महिला या ग्रामीण क्षेत्रामध्ये चांदूर बाजार मध्ये आपण जे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ता एक होऊन सगळे पदाधिकाऱ्यांची जे मीटिंग लावलेली आहे त्याचे मागचे खूप मोठे कारण आहे. आज भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्ह पहिल्यांदा 1980 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचं निर्माण झालं आणि 44 वर्षानंतर लोकसभा जेव्हापासून सुरू झाली आणि भारतीय जनता पार्टी जेव्हापासून लोकसभा इलेक्शन लढवणं सुरू केलं तेव्हापासून ते आतापर्यंत कधीही लोकसभासाठी कमळ हा चिन्ह आपले अमरावतीमध्ये नव्हता. आणि कधीही या लोकसभासाठी नेहमी अलायन्स मध्ये असणारे जेवढेही अदर पार्टीज होते
त्याचा काम भारतीय जनता पार्टी दर 5 वर्षांनी करत गेली, पण स्वतःसाठी जगण्याचं आणि स्वतःचे स्वाभिमान करिता काम करण्याचं सौभाग्य या मतदारसंघामध्ये लोकसभासाठी कधीच भेटला नाही. आणि हा पहिल्यांदा आहे की केंद्राचे आदरणीय नरेंद्र मोदीजी, जे आपले सगळ्यांचे लाडके प्रधानमंत्री आहे, अमित शहाजी, ज्यांचं लक्ष अमरावतीवर आहे, आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, ज्यांची नाळ आमच्या अमरावती सोबत जोडून आहे, त्यांची मनापासून इच्छा होती की आतापर्यंत आपण दुसऱ्यांसाठी मतं मागत गेलो. 14 मध्ये लाट असताना सुद्धा दुसऱ्यांना मदत केली, 19 मध्ये लाट असताना सुद्धा दुसऱ्यांना मदत करायला लागली, पण स्वतःसाठी, स्वतःच्या उमेदवारासाठी आणि राष्ट्रासाठी, देशासाठी उपयोग येणारा जे मत तुमचं होतं, इनडायरेक्टली तुम्ही दुसऱ्या अलायन्स पार्टीला मारलं. हा पहिल्यांदा आहे की देशासाठी तुमच्या प्रत्येक मताचा उपयोग देशाच्या हितामध्ये होणार आहे, आणि त्या कमल चिन्हाला यावेळी अमरावतीकरांची जबाबदारी आहे की अमरावती में कमल खिलाना है. तर नवनीत राणा उमेदवार नाही, इथे बसलेला प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता हे नरेंद्र मोदीजी म्हणून त्यांनी मशीनवरला बटन जे कमळाचं आहे ते दाबायचं आहे. मी नरेंद्र मोदी आणि राष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी मला कमळाचा बटन दाबायचा आहे, ते म्हणून आपल्याला काम करायचं आहे. नवनीत राणा उमेदवार नाहीच, देशाचे प्रधानमंत्री हे उमेदवार म्हणून आपल्याला मत कमळला द्यायचं आहे. तेवढा लक्षात ठेवा. 10 वर्ष अगोदर हा देश कुठे उभा होता, आणि आज देशाचे प्रधानमंत्रींनी 10 वर्षामध्ये आमच्या देशाची भरारी कुठे आणून उभी केली की युक्रेनमध्ये, रशियामध्ये जेव्हा वॉर होते, जेव्हा लढत होते, जेव्हा लढाई करत आहे, तर तेव्हा आमचं झेंडा देशाचं, आमचे देशाचे मुलं जे मेडिकल डॉक्टरी शिकायला तिथे गेले होते, तर त्यांना तिथून सेफ आणि सेफ्टी काढण्यासाठी सगळ्यात मोठं काम जर त्यांचं जीवन वाचवण्याचं कोणी केलं असेल तर आमचे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची ताकद त्या वॉर मध्ये आम्हाला सगळ्यांना पाहायला भेटली की आमचे देशाचे मुलं सेफ, सिक्युअर आपले घरापर्यंत पोहोचले. आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचे मुलं जे विद्यार्थी रशियामध्ये होते, तर आमच्या देशाचा झेंडा ते दाखवत होते की आम्हाला इथून सुरक्षित तुम्ही बाहेर काढा, आम्ही भारत देशाचे वासी आहे. म्हणून मी आपल्याला सांगेन, या जिल्ह्यामध्ये तायडे भाऊंनी भाषण दिलं, मुरलीदादांनी भाषण दिलं, आमचे गोंडे साहेबांचा खूप मोठा उपकार, ज्या मनापासून त्या पोटतिडकीने पक्षासाठी दादा आपण काम करत आहे. आणि नवनीत राणा किती महत्वाची आहे आणि त्याच्यापेक्षा या देशाचा हित किती महत्वाचा आहे हा सांगण्याचा आणि समजून देण्याचा प्रयत्न जे आपण करत आहे एवढ्या दिवसापासून, जेव्हापासून माझी तिकीट घोषणा झाली आणि मला कमळ हा चिन्ह उमेदवार म्हणून भेटलं, त्याच्याकरिता आपला मनापासून मी धन्यवाद करते दादा. कारण काम करत असताना कामाची जाण ठेवणारा जर व्यक्ती तुमच्या समोर उभे राहून तुमचा कौतुक केला तर मी लहान आहे, आमचा अनुभव तुमच्या सारखं नाही, आमचा अनुभव आणि वय तेवढा सारखं नाही, पण तरी जर आमच्या कामाला तुम्ही एनकरेज करत असाल तर आमची जबाबदारी अजून वाढते की एक निर्दलीय व्यक्ती जेव्हा 2019 मध्ये एक अपक्ष व्यक्ती खासदार म्हणून मी तिथे जेव्हा निवडून गेली तर मला मोदीजींनी विचारलं की तुम हमारे लाट में कैसे चुन के आए. त्यावेळी मला स्वाभिमान वाटला की मी अमरावती जिल्ह्याची सून म्हणून तिथे गेली आणि सुनीच्या पाठीशी सगळे लोकांनी विश्वास दाखवला. जेव्हा कोर्टाची भानगड्या चालू होत्या, नेते विरोध करत होते की तिच्यावर विश्वास करू नका, तेव्हा माझा परिवार, माझे सासरवाडी म्हणजे माझी अमरावतीनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्या पाठीशी उभे राहून मत दिले आणि मला खासदार बनवून पाठवलं. म्हणून गेल्या 5 वर्ष जीवाच्या रान या मतदारसंघामध्ये केले. आज बरेचशे लोकांना मी सड जात आहे, बरेचशे लोकांना वाटते की नवनीत राणा म्हणजे हवा झाली आहे. नवनीत राणा हवा नाहीच आहे. नवनीत राणा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आज जेव्हापासून माझ्या पदावर आज अधिकृत कमळाच्या चिन्हावर उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये आली, सामान्य कार्यकर्ता म्हणून स्वाभिमान पक्षामध्ये काम करत असताना मी गेल्या 16 तास या मतदारसंघामध्ये काम केलं. नेते 40 वर्षाच्या इतिहासमध्ये जेही खासदार होते
त्यांचे पोस्टर इलेक्शनच्या पहिले प्रत्येक गावामध्ये प्रत्येक टीव्ही चॅनलवर चालत होते की यांना तुम्ही पाहिलात का? ती परिस्थिती या 5 वर्षामध्ये मी होऊ दिली नाही. 16 तास एक गावामध्ये सिरोजगाव, करसगाव, जेवढे गावात तुम्ही नाव म्हटलं ते प्रत्येक गावामध्ये काही गावामध्ये जेवढे वर्ष मला सून म्हणून या जिल्ह्यामध्ये आले तेवढे वेळ मी त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक गावाला मी भेट्या दिल्या आहे. तेवढे ग्राउंड पर्यंत मी काम केलं आहे. अरे देशामध्ये जेव्हा 7 टेक्सटाईल पार्क घोषणा होतात आणि देशाचे नरेंद्र मोदीजींनी कामा करणारे माणसाची जाण कशी ठेवावी हे फक्त त्यांच्याकडनं शिकून घ्या. त्यांच्या चिन्हावर निवडून नाही गेलेली व्यक्तीला 7 टेक्सटाईल पैकी एक महाराष्ट्राला आणि ती माझे अमरावतीला, ती नवनीत राणाला नाही अमरावतीकरांना त्यांचा साथ त्यांनी दाखवून दिला आहे की मी किती कुठेही राहिलो, देशाचा प्रधानमंत्री जरी असलो तर या अमरावतीकरांचे जे भविष्य, जे बेरोजगार मुलं आहे त्यांच्या हातात रोजगार देण्यासाठी 1 वर्षाचा परिश्रम मी त्या टेक्सटाईल पार्कसाठी केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या कंपन्यामध्ये 11,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट होईल आणि जिथे आमचे मुलं 2 ते 3 लाख मुलांना त्या कंपन्यामध्ये रोजगार भेटणारे. स्वतःच्या मुलांसाठी जगणं म्हणजे प्रतिनिधी नसते. ज्यांनी मतदान दिलं एक आई म्हणून त्यांच्या मुलांचं भविष्य जर मी बनवला तर खरी आई म्हणून या मतदारसंघाचं मी काम करू शकते. त्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये मी काम करत आहे. विमानतळ, मला 20 वर्ष झाले नाही राजकीय क्षेत्रामध्ये, 25 वर्ष झाले नाही राजकीय क्षेत्रामध्ये. मी आली सून म्हणून कामाला भिडली, 14 मध्ये पराभूत झाली, परत मी 5 वर्ष कमर कसली आणि या मैदानामध्ये दिवस रात्र एक केला. माझे समोर कोणी सोन्याचा ताट देऊन कधीच नाही दिलं आणि त्या घरामध्ये त्या परिवारामध्ये माझा जन्मच नाही. एक माझी सैनिकाची मुलगी आहे आणि त्या परिवारातून लहान ते 7वी वर्गात असताना तेव्हापासून मी माझ्या संघर्षाची सुरुवात केली आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करते की टेक्सटाईल पार्क सारखा एअरपोर्ट, विमानतळ, ज्या पद्धतीने विमानतळाचा पाठपुरावा मी केला या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत, विमान उडताना माझी अमरावती हे पाहिजे एवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते. कारण 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा आमचे 2 प्रतिनिधी या मतदारसंघाचे मंत्री होते दादा, तेव्हा 33 महिन्याची गव्हर्नमेंटमध्ये आमच्या एअरपोर्टला काटा मारण्यात आला कॅबिनेटमध्ये की अमरावतीचे एअरपोर्ट होऊ नये. अमरावतीमध्ये या प्रतिनिधित्व करतात आहे, 2 खासदार आहे म्हणून त्या मतदारसंघामध्ये आम्हाला विमानतळ नको आहे आणि त्या कॅबिनेटमध्ये याच मंत्र्यांसमोर आमच्या जिल्ह्याच्या विकासावर काटा जेव्हा मुख्यमंत्री मारतात तेव्हा मला खूप दुःख वाटते की राजनीती करावं ते कोणत्या स्तरावर जाऊन करावं. राजनीती आणि विकास हा दोन्ही वेगळा भाग आहे. विकास हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे, विमानतळ हा एका पक्षासाठी नाही, हा या लोकांचे येणारा भविष्य जे मुलं आहे त्यांच्या भविष्यासाठी आहे. विमानतळ ज्या दिवशी झालं, येणाऱ्या भविष्यामध्ये मोठे मोठे उद्योगपतींना राज्यसभाचे मेंबर, अनुभवी मेंबर आमचे पार्लमेंटचे इथे बसलेले आहे. आम्ही जेवढे तळागाळाचे कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये किती ते दुःख त्यांनी भोगलेला मला विचारा. जेव्हा मी पक्षामध्ये नसताना सुद्धा ते मला फोन करायचे, दादा की आम्हाला एवढे कलमा आमच्यावर लावल्या, आम्हाला पोलीस अशी त्रास देत आहे, आम्ही तो राजकारण करत नाही. माझा राजकारण आहे गोरगरिबांच्या डोक्यावर, ज्यांच्या डोक्यावर छत नाही तो राजकारण नवनीत राणा करते. नवनीत राणाचा राजकारण जो निराधार श्रावणबाळ 600 होता त्याला 1500 रुपयापर्यंत पोहोचवला, तो राजकारण नवनीत राणा करते. नवनीत राणाचा राजकारण, अरे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार भेटला पाहिजे, तो राजकारण माझा आहे. संत्रे उत्पादन करणारे जो शेतकरी आहे त्यांच्यासाठी मोठ्याने आवाज काढून संत्र्याच्या उत्पादनाला चांगल्या पद्धतीने बांगलादेश जेव्हा आपण इथून तिथे पाठवतो, जो कर लागलेला आहे त्याला कमी कर कसा करता येईल त्याच्यासाठी मी आवाज बुलंद करतो. माझा राजकारण हा आहे. अरे राज्यात आणि जिल्ह्यामध्ये जे विकास करायचा आहे, विमानतळ करून येणारा भविष्य सुरक्षित केला पाहिजे, तो राजकारण नवनीत राणाचा आहे. नवनीत राणाचा राजकारण टेक्सटाईल पार्क अमरावतीत आली पाहिजे, तो राजकारण नवनीत राणा करते. अरे स्काय वॉक चिखलदरामध्ये झाला पाहिजे, तो राजकारण नवनीत राणाचा आहे. माझा राजकारण विकासासाठी आहे. बाकींना सगळ्यांना मी विनंती करेन, तुम्ही कितीही खालचे लेवलचा जाऊन माझा बाप काढा, माझा परिवार काढा, माझं लेकर काढा, तरी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की या जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही सगळे सोबत या.
कारण हा मत कोणत्याही राजकीय पार्टीला नाही, हा मत देशाच्या हितासाठी तुमचं मत जाणार आहे. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी आपण सगळे जगतो, पण जेव्हा देशाचा विषय येते तेव्हा आपण सगळे एकत्रित होऊन उभे राहिलो पाहिजे आणि हातात हात देऊन की राष्ट्राच्या हितात जर एक मत जात असेल तर आम्ही सगळ्यात समोर राहू. आणि ज्या पद्धतीने देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत आहे दादा, येणाऱ्या भविष्यामध्ये मेट्रो, जेव्हा आम्ही आदरणीय गडकरी साहेबांसोबत बोलली, त्यांच्यासोबत पाठपुरावा केला की नागपूर पासनं अमरावती मेट्रो आणू आणि तिथून वलगाव पर्यंत आणू आणि त्याच्यानंतर तिथून चांदूर बाजार आणून मग तिथून परत नागपूर मेट्रो जाईल, त्या पद्धतीच्या येणाऱ्या भविष्यामध्ये विजन ठेवून एक युवा म्हणून जेव्हा पार्लमेंटमध्ये बोलते तर माझे क्षेत्राचा विजन ठेवून विचार ठेवून मी येणारं भविष्य माझ्या जिल्ह्यातला कसं सुंदर झालं पाहिजे त्याच्यासाठी मी काम करत आहे. मी गावामध्ये एक काम करत नाही, कोणाचा सरपंच आहे तो माझ्या पक्षाचा आहे तर बरं आहे, जर माझ्या पक्षाचे नाही त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करून घेणं, त्याच्यावर अँटी करप्शनचे कलमा दाखल करून घेणं, त्याला पदातून खाली उतरवणं आणि मग त्याच्यावर त्याला जेलामध्ये टाकणं, तो राजकारण नवनीत राणा करणार नाही. 5 वर्ष केला नाही आणि त्याच्या पुढे सुद्धा करणार नाही. अरे मी सामान्य जनता आणि सामान्य परिवारातून एक माझी सैनिकाची मुलगी म्हणून या क्षेत्रामध्ये आली, मी फक्त देण्यात शिकली आहे. आणि एवढी मेहनत करताना मला तुम्हालाच एक प्रश्न आहे की गेले 40 वर्ष जेवढे अनुभवी खासदार या मतदारसंघाला प्रतिनिधित्व ज्यांनी केला ते 40 वर्षाच्या इतिहासमध्ये त्यांनी काय कामं केले, किती पंतप्रधान आवास योजनाचे घरकुल माझे अमरावतीमध्ये आले, ओबीसीचे 16,000 घरकुल आपण केंद्रातून खेचून आपल्या अमरावतीमध्ये आणले, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना जेवढी आम्ही डिमांड केली तेवढी डिमांड आमच्या केंद्राने आमची पूर्ण केली. आणि त्याच्यासोबत 96 गावाचे पाणी पुरवठ्याचे जल जीवन मिशन अंतर्गत चांदूर बाजार तालुक्यामध्ये त्याचं काम सुरू आहे. काम आणते कोण, भूमिपूजन करते कोण? ऑलमोस्ट 96 गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे जल जीवन मिशन अंतर्गत ते केंद्राची, जर गुगल समजत असेल जेवढे लोकांना गुगलमध्ये जाऊन पाहिलं की जल जीवन मिशन अंतर्गत हा कोणाचा प्रोजेक्ट आहे आणि कोण याच्यावर पैसे देते, तुम्हाला स्पष्ट येईल की या केंद्राची स्कीम आहे. आणि नरेंद्र मोदीजींचे मंत्री कॅबिनेटमध्ये हिला पारित करतात आणि मग हे जाऊन राज्यामध्ये इम्प्लिमेंट, ज्याप्रमाणे तिथून डिमांड येते त्याच्यावर इम्प्लिमेशन होते. असो, मला असं वाटते हा इलेक्शन काही विधानसभाचं नाहीच, हे इलेक्शन केंद्राचं आहे. आणि देशावर जेव्हा नरेंद्र मोदीजी उभे आहे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला कोणी वाटते की देशाच्या हितामध्ये काम करू शकते? तुम्हालाच प्रश्न आहे, कोणी आहे? आपल्याला कोण हवं आहे केंद्रामध्ये? मोदीजीच हवं आहे ना. मग गावागावामध्ये ग्रामपंचायत पेक्षा डेंजर इलेक्शन आपल्याला लढायचं आहे. एक एक मत बूथवर पडलंच पाहिजे, एक एक मत मोदीजींच्या नावाने केला पाहिजे. त्या पद्धतीने आपण सगळ्यांना इलेक्शन लढायचं आहे. जर येणारं भविष्य मी आपल्याला एवढंच सांगू शकते, पूर्ण 6 मतदारसंघ आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये तर काहीच दिवस झाले आम्हाला येऊन, पण मेजॉरिटी लोकांना त्यांचे गावापासनं, त्यांचे नावापासनं, त्यांचे कामापासनं प्रत्येक मेजॉरिटी लोकांना मी ओळखते. कारण माझी विचारधारा वेळोवेळी चेंज होणारी, बदलणारी नाही. ज्यांचे ताटात खाल्लं त्यांचे ताटात ते करणारी नवनीत राणा नाही. ज्याच्या सोबत राहिलो त्याच्यासोबत इमानदारीने राहिलो. इथे बोलायचं काय आणि फिरलो तर करायचं काय, तो काम नवनीत राणा आपल्या जीवनामध्ये करणार नाही. कारण संतांच्या विचारावर चालणारे लोक आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन या मैदानामध्ये उतरले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आतमध्ये रक्ताला घेऊन या मैदानात उतरले. जर बारी पडली तर मैदानातून तलवार काढणंही नवनीत राणाला चांगल्या पद्धतीने येते. एवढा फक्त मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कोणी किती मोठे जरी असले, मी आपल्याला विनंती करते, सगळे बाकी पक्षाचे नेते एक झाले, यांना उभा करा तर नवनीत राणाचे मतं कमी होईल.
नवनीत राणाचे मत कमी करायचं, तर तिसऱ्याला नवनीत राणा कोणाची रेस कमी करण्यासाठी काम करत नाही. नवनीत राणा या देशाच्या विकासाची रेस कशी वाढली पाहिजे, अमरावतीचा विकास ह्याची रेस कशी वाढली पाहिजे, त्याच्यासाठी नवनीत राणा राजकारणामध्ये आहे. स्वतःची रेस वाढवण्यासाठी नवनीत राणा अजिबात या मैदानात नाही आहे. मी आपल्याला विनंती करीन, सगळे नेते जे दुसरे पक्षाचे एकच होऊन सगळ्यांनी हातात हात देऊन एकच नारा आहे की काही असो म्हणे, कोणी येऊ म्हणे, घालाही निवडून आला तरी चालते म्हणे, पण नवनीत राणा पडली पाहिजे म्हणते. मी आपल्याला विनंती करते, किती लोकांना असं वाटते की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मी परत केलं पाहिजे 2024 मध्ये, तुमची आवाज मी तिथे बुलंद केली पाहिजे, त्यांनी हात वरती करून आशीर्वाद द्या. मी आपल्याला शेवटी एकच शब्द देऊ शकते की या 5 वर्षामध्ये मी माझे मतदारसंघाचे लोकांची मान खाली होऊ दिली नाही. कोणाला अशी ओळख दाखवण्याची गरज पडली नाही की तुमची खासदार कोण आहे, काय करत आहे, पार्लमेंटमध्ये कधी बोलली की नाही बोलली हा सांगण्याची गरज पडली नाही. जेव्हा माझे जरी वाजले पार्लमेंटमध्ये कोविडमध्ये, जेव्हा शेड्यूल 3 ते 2, 3 ते 2.5 जेव्हा लागत होते, ते सगळ्यात शेवट जाणारी पार्लमेंटमधून सगळ्यात शेवट एकच महिला राहायची, ते म्हणजे तुमची सून आणि तुमची बहीण. ते पार्लमेंटमध्ये रात्री 2 वाजता पार्लमेंटमधून निघायची आणि आपल्या घरात, कारण की माझी इमानदारी, माझं डेडिकेशन, हा माझे मतदारसंघाचे लोकांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला त्याच्याकरिता तुम्ही तिथे मला पाठवलं होतं, ते इमानदारीने मी पार पाडलं. म्हणून मी आपल्या सगळ्यांना, जेवढेही अदर राजकीय नेते आहे त्यांनाही माझा एवढीच विनंती आहे, राजकारण दादा आपण नंतर करू, पहिला देश आणि मग आपला राज्य आणि मग आपला जिल्हा, याच्या विकासाकरिता मला लहान समजून आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाची हात ठेवा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण आपल्या मुलांचं भविष्य बनवण्यासाठी सगळे नेते एकत्रित येऊन आपल्या जिल्ह्याचा विकास करू. एवढंच विनंती मी आपल्या सगळ्यांना करते. आणि जेवढे नेते कोरोनापासून सगळे जेवढेही आहे, आपण सगळे आले तर आम्हालाही ऊर्जा येते, आम्हालाही धीर येते की आपल्यासारखे सगळे अनुभवी नेते आमच्या पाठीशी आहे की आम्ही मैदानात ताकदीने लढलो पाहिजे. इमानदार व्यक्ती कसा असला पाहिजे, ते देशाचं प्रधानमंत्री सारखा असला पाहिजे आणि त्यांचे चिन्हावर जर कोणी आपल्या जिल्ह्यात लढत आहे आणि त्याच्या पाठीशी आपण सगळे नेते मंडळी आहे, तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते. कार्यकर्त्यांनी खूप मनापासून मेहनत केली, त्याच्यासाठी आपण सगळे कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. जय श्रीराम.